नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण 7 ते 4 या टिपक्यांची खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत। चला तर मग आधी आपण टिपके मांडून घेऊयात। 7 ते 4, 7, त्याच्यानंतर हे 6, त्याच्यानंतर हे 5, त्याच्यानंतर हे 4। अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपण रांगोळी काढणार आहोत। चला तर मग पटपट आपण या रेघा मारून घेऊयात। तर आपण 4-4 रेघा या षटकोनी आकारामध्ये जोडून घेणार आहोत। चला तर आता आणखी आतल्या रेघेतले जे 5-5 बिंदू येणार आहेत ते टिपके आपण अशाच पद्धतीने षटकोनी आकारामध्ये जोडून घेऊयात। त्याच्यानंतर आपण आतमध्ये सुद्धा एक षटकोन छोटा काढून घेणार आहोत। पहा तर कशा पद्धतीने काढणार आहे ते। अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे। चला तर आता आपण हा स्टार या आतल्या षटकोनामध्ये काढून घेत आहोत। अगदी सुरेख आणि सुंदर असा आपला हा स्टार काढून कंप्लीट होणार आहे। तर आता स्टारच्या बाजूने जे चौकोन आलेले आहेत 6, त्याच्यामध्ये छोटे छोटे आणखी एक चौकोन आपण काढून घेतोय 6। तर अशा पद्धतीने आपण हे षटकोन काढून घेत आहोत। चला तर अजून याच्या पुढे आपण हे षटकोन काढून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये लाल रंग हा भरून घेणार आहोत। अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे। चला तर मग पहा अशा पद्धतीने आपले हे 6 चौकोन आतमध्ये काढून झालेले आहेत। तर आपण त्याला लाल रंग हा देऊन घेणार आहोत। चला तर देऊन घेऊयात। त्याच्या आधी आपण आतमध्ये ह्या कळ्या काढून घेणार आहोत। प्रत्येकच त्रिकोण ज्या साईडला दिसतोय तिकडे आपण व्यवस्थितपणे असा हा कळ्या या काढून घेणार आहोत। आणि त्या कळ्यांच्या मध्ये सुद्धा आपण पांढरा टिपका देणार आहोत। कळ्यांच्या वरच्या साईडला पांढरा रंग देऊन घ्यायचा आहे। खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे। तर आता असे टिपके देऊन घेऊयात। नंतर त्याला प्रेस करून गोलाकार देऊयात। पहा तर किती सुरेख आणि सुंदर रेखाटन आपलं चालू आहे। दारासमोरून जाणारे वळून वळून पाहतील किती सुरेख काढली आहे रांगोळी असे बोलतील सगळेच। इतकी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही तयार होणार आहे। चला तर आता 6 चौकोन आपण या लाल रंगाने रंगवून घेणार आहोत। आणखी 6 चौकोन आपले झाले की त्याच्या पुढे आपण जे आपण रेघा काढलेल्या आहेत षटकोनाच्या त्याच्यामध्ये आपण परत 3-3 रेघा या एकास एक समांतर अशा काढून घेणार आहोत। चला तर मग आता लाल रंग देऊन घेऊयात। कलरफुल रांगोळी खूपच सुरेख आणि सुंदर अशी वाटणार आहे आपली। चला आता आपण पुढची स्टेप आता देऊन घेऊयात। तर आता आपण या 3-3 रेघा या अशा पद्धतीने काढून घेणार आहोत। चला तर अशा पद्धतीने 3-3 रेघा या आपण काढून घेत आहोत। एकास एक समांतर आणि सुरेख अशा वाटल्या पाहिजेत आपल्या या लाईन। पहा तर अशा पद्धतीने आपण या रेघा काढून कंप्लीट करणार आहोत। तर आता 2 साईडला झालेल्या आहेत, आणखी 4 साईडला अशाच पद्धतीने आपण 3-3 रेघा ह्या काढून घेणार आहोत। चला तर मग काढून घेऊयात आपण। पहा तर आता तिसऱ्या साईडलाही आपण अशाच प्रत्येकच घरामध्ये आपण या 3-3 रेघा आधी काढून घेणार आहोत खूपच सुरेख पद्धतीने। चला तर आता शेवटचे आपले 3 घर हे राहिलेले आहेत रेघा ओढून घेण्यासाठी। अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण ही रांगोळी काढत आहोत। आणखी सुरेख वाटणार आहे ही रांगोळी।
चला तर आता शेवटची 2 घरंही आपली राहिलेली आहेत रेघा काढण्यासाठी. चला आता आपली लास्टचा एक रखाना राहिलेला आहे, जे की 3-3 आपल्याला रेघा काढायच्या आहेत. अशा प्रकारच्या रांगोळ्या रोज काढल्या पाहिजेत दारासमोर, म्हणजे की पाहणाऱ्याचे डोळे दिपावतील एकदम. अगदी सुरेख आणि सुंदर अशा आपल्या या रांगोळ्या असतात. दारासमोर रांगोळी खूप सुंदर काढली की येणाऱ्या माणसाची दृष्टी ती एकवटते तिथेच, आणि त्यांच्या डोक्यात कोणतेही विचार असो ते पॉझिटिव्ह विचार बनतात. म्हणून आपल्याला दारासमोर घराला नजर न लागावी यासाठी आपण रांगोळ्या काढत असतो, आणि रांगोळ्याही दारासमोर काढणं शुभच मानलं जातं आपल्या. चला तर आता आपले हे 3-3 रेघा ह्या प्रत्येकच रखाण्यामध्ये कंप्लीट झालेले आहेत. आता आपण डार्क करून घेत आहोत सगळेच लाईन्स, आणि त्याच्यानंतर आता आपण प्रत्येक चौकोनाच्या बाहेरच्या चक्रा काढून घेणार आहोत. 2 आतल्या साईडला चक्री काढायची 2, आणि राहिलेल्या ज्या रेघा आहेत चौकोनाच्या त्या त्याला जोडून सुंदर अशी डिझाईन आपण तयार करून घेणार आहोत. तर आधी आपण साही बाजूला अशा प्रकारच्या या चक्री काढून घेणार आहोत. आणि मग खालच्या रेघा आपण त्याला जोडून घेणार आहोत. पहा तर किती सुरेख आणि सुंदर असं आपलं हे रेखाटन तयार होत आहे. आता 5 ते 6 मिनिटामध्ये आपली ही रांगोळी पूर्ण कवर होणार आहे खूपच सुंदररित्या. तर आपण काढून घेऊयात. पहा तर किती सुरेख असे आपलं हे रेखाटन तयार होत आहे, अगदी सुरेख. मी त्याच्या चौकोनांमध्ये लाल रंग वापरलेला आहे, तुम्ही त्या जागी तुमचा आवडीचा रंगही वापरू शकता. चला तर आता खालच्या रेघा या अशा जॉईंट करून घ्यायच्या आहेत. 3, हे 4, हे 5, 1, 2, 3 आणि हे 4. तर आपल्याला अशाच आता राहिलेल्या चक्रींना या रेघा जोडून घ्यायच्या आहेत अगदी सुरेख पद्धतीने. रांगोळी कंप्लीट झाल्यानंतर खूपच सुंदर वाटणार आहे. चला तर मग रांगोळी पूर्ण पहा किती सुरेख अशी आपली दिसणार आहे ते. चला तर आता लास्टचे आपले 4 जे घरं आहेत ते अशाच पद्धतीने आपण हे जोडून घेणार आहोत. 2, 3 आणि हे 4. खूपच सुरेख आणि सुंदर पद्धतीने जोडले तर आणखी सुरेख दिसायला आपल्याला हेल्प होते. थोडीशी अशा रेघांच्या रांगोळ्या जरा हळुवारपणेच काढाव्या लागतात, म्हणजे की सुरेख आणि सुंदर वाटतात. चला तर आता शेवटचे 2 घरंही आपली काढायची राहिलेली आहेत. अशाच पद्धतीने आपण ह्या रेघा काढणार आहोत. चला तर आता शेवटची 2 घरं राहिलेली आहेत, तर आपण फास्ट पद्धतीने आता करणार आहोत कंप्लीट. अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही तयार होत आहे. चला तर मग अशाच पद्धतीने आपण ही रांगोळी बनवत आहोत. तर आता लास्टचा एक घर आपला हा रांगोळी काढायचा राहिलेला आहे. पहा तर आत्ताच किती सुरेख अशी आपली रांगोळी वाटत आहे. आणखी सुरेख वाटेन आपली रांगोळी. चला तर आता पुढे आणखी डिझाईन 2 आहेत आपल्या, ज्या की आपल्याला काढायच्या आहेत. अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण हे रेखाटन कंप्लीट करत आहोत. पहा किती सुरेख आणि सुंदर असं आपलं रेखाटन आता रेडी झालेलं आहे. तर आता आपण याच्या पुढची स्टेप जी आहे ती काढून कंप्लीट करूयात आता रांगोळी. चला तर मग एक पाकळी काढायची आहे.
चक्रीच्या समोर 2 पाकळ्या या काढायच्या आहेत. नंतर गोल पाकळी काढायची आहे आपल्याला. 1 आणि 2 छोटी एक कळी काढून घेऊयात. त्याला आपण गुलाबी रंग देऊयात आणि राहिलेला व्हाईट कलरने आपण शेड देऊयात. पहा अशा पद्धतीने. आता आपण उरलेल्या बाजूलाही असंच पद्धतीने ही रांगोळी काढून रेखाटन आपलं कंप्लीट करणार आहोत. चला तर मग फास्ट पद्धतीने आपण काढून घेऊयात आता ही रांगोळी. खूपच सुरेख पद्धतीने काढतोय आपण. तर आता राहिलेल्या साईडलाही अशाच कमळ आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. चला तर मग आपले हे कमळ काढून आता कंप्लीट करूयात. तर 3 कमळ आपले राहिले आहेत साईडचे काढायचे. पहा तर किती सुरेख आपली रांगोळी दिसत आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच सुंदर सुंदर रांगोळ्या पाहत राहा व आपल्या दारासमोर अंगण आपलं सजवत राहा अगदी सुरेख पद्धतीने. आणि रांगोळी खरंच आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. का तर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व अशाच इटुकल्या पिटुकल्या रांगोळ्या आपल्या पाहता येतील इझिली. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. चला आता आपल्या लास्टचा जो घर आहे तो राहिलेला आहे कंप्लीट करायचा. त्याच्यानंतर आपल्याला आणखी 2 कमळांच्या मध्येही एक छोटीशी डिझाईन काढून घ्यायची आहे. म्हणजे आणखी रांगोळीला आणखीन रूप चांगलं येईल यासाठी. पहा आता आपले पूर्ण कमळ तर झालेलेच आहेत कंप्लीट काढून. तर आता आपल्याला त्याच्यामध्ये गुलाबी रंग देऊन घेऊयात आपण. पहा अगदी सुरेख दिसणार आहे. नाही सॉरी, पण केशरी रंग देत आहोत. आणि आता दोन्ही चक्रींच्या मध्ये एक पांढरा छोटासा होल काढून त्यालाही आपण थोडीशी डिझाईन करत आहोत. चला तर आता ऑरेंज कलर हा आपला देऊन कंप्लीट होत आहे. तर आता सर्वत्र आपण तेच डिझाईन काढत आहोत. चला तर आता आपली रांगोळी पूर्ण कंप्लीट होण्यास रेडी आहे बरं का. चला तर मग आपली रांगोळी कंप्लीट होण्यास अगदी रेडी आहे. चला तर आपण एक असा टिपका काढून घेणार आहोत दोन्ही कमळांच्या मध्ये. पहा अशा पद्धतीने. आणि त्याला 3 छोट्या पाकळ्या ह्या काढून पांढऱ्या रंगाने आपण रंगवणार आहोत. खूपच सिंपल पद्धतीने काढणार आहोत. तर आता साही बाजूला अशाच प्रकारे 3 पाकळ्या काढायच्या आहेत आणि आपली रांगोळी कंप्लीट झालेली असेल अगदी सुरेख पद्धतीने. चला तर मग अशाच पद्धतीने आपण ही रांगोळी कंप्लीट करूयात. अशाच सुंदर सुंदर रांगोळ्यांचे व्हिडिओ नक्की पहा. चला तर आता उरलेल्या 4ही बाजूंना अशाच पद्धतीचे आपण या 3-3 कळ्या सिंपलशा काढून घेणार आहोत. रंगवणार आहोत पांढऱ्या रंगाने. थोडंसं फास्ट करूयात आता आपण. चला तर आता आता 2 साईडला झाल्या की मधला जो आपला डिझाईन आहे 6 कळ्यांचा तिथेही आपण पिवळ्या रंगाचा टिपका देऊन थोडासा पसरवून लाल रंग हा भरून घेणार आहोत. तर आता आपली रांगोळी पूर्ण कंप्लीट होत आलेली आहे. तर परत एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद रांगोळी पूर्ण पाहिल्याबद्दल. खरंच खूप खूप धन्यवाद. पहा आता आपला ओव्हरव्ह्यू असा दिसत आहे रांगोळीचा. अगदी सुरेख सुंदर
आखीव रेखीव अशी आपली रांगोळी आलेली आहे. नक्की ट्राय करा एकदा तरी तुमच्या घरासमोर काढण्यासाठी. सगळेच कौतुक करतील तुमचं अतिशय. चला तर आता आपली रांगोळी पूर्ण कंप्लीट झालेली आहे. थँक्यू. आता आपण ओव्हरव्ह्यू पाहूयात. पहा, आपला ओव्हरव्ह्यू असा दिसत आहे. अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसत आहे. थँक्यू सो मच.